भर दुपारी प्रियकराला भेटायला घरी बोलावलं. सासू झोपेत असताना दोघेही आक्षेपार्ह स्थितीत होते. घरात अचानक विचित्र प्रकारचा आवाज येत असल्यानं सासू झोपेतून जागी झाली आणि पुढे जे घडलं ते अंगाला काटा आणणारं होतं. संजीवनगर येथील आठवडी बाजार परिसरातील अनैतिक संबंधातून घडलेली ही धक्कादायक अशी घटना आहे. सुनीता पळसकर वय वर्ष 37 हिचा प्रथमेश सोबत प्रेमसंबंध होते. 7 फेब्रुवारी रोजी प्रथमेशला ती घरी तिनं बोलावून घेतलं. दुपारी 2 वाजेचा टाइम होता. लक्ष्मीबाई पळसकर वय वर्ष 65 या सुनीताच्या सासू गाढ झोपेत असल्यानं याच संधीचा फायदा घेत प्रथमेशला तिनं घरात घेतलं व ते दोघेही शौचालयात गेले. सासूच्या कानावर काही शब्द पडल्यानं सासू जागी झाली असता असा विचित्र आवाज इथं तरी कुठून हेच पाहण्यासाठी सासू बाहेर आली. आधी इकडं तिकडं पाहिलं तर कोणीच दिसलं नाही. मात्र सासूच्या लक्षात आलं की हा आवाज शौचालयातून येत आहे. मग नंतर सुनेला आवाज द्यायला सुरू केला, पण सून काही उत्तर देत नव्हती. त्या बाथरूमचा दरवाजा जोरजोरात वाजवायला सुरुवात केली, पण सून काय आवाज देईना. मग लक्ष्मीबाई मुद्दाम घरात येऊन सुनबाईची वाट पाहू लागली. नंतर काहीच वेळात सुनीता तरुणासोबत बाहेर आली. हे सासूनं पाहिलं व सासूला मोठा धक्काच बसला. आपली सून असले घाणेरडे कृत्य करते ही कल्पना पण नसेल. मग सासूनं तरुणाला बाहेर जाऊ दिलं. नंतर सुनेसोबत तिनं भांडण करण्यास सुरुवात केली. का तोंड काळं करून तुझ्या नवऱ्याला सांगते. सुनीता घाबरून गेली. त्या दोघींमध्ये भयंकर वाद झाला. तिला वाटलं सासू आपल्या संसाराचं वाटोळं करेल, यासाठी आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. सुनीतानं रागाच्या भरात दोरीच्या साह्यानं गळा आवळून जागीच तिची हत्या केली व मुद्दाम रडत रडत संपूर्ण गल्ली गोळा केली. आता महत्वाची बाब म्हणजे लोकांना असं वाटत होतं की लक्ष्मीबाईचा झोपेतच मृत्यू झाला असावा. मग काही क्षणात सत्य बाहेर आलं. ते कसं समोर असलेला दुकानदाराकडून त्यानं प्रथमेशला आत शिरताना पाहिलं होतं. त्यानं थेट लक्ष्मीचा मुलगा म्हणजे सुनीताचा पती बाळू पळसकर याला याबद्दल सर्व सांगितलं. बाळूला आधीपासूनच संशय होता. आईच्या मृत्यूनंतर सगळ्यांना विचारात पाडलं, कारण त्यांना कोणताच आजार नव्हता. त्यामुळे लोक बोलू लागले पीएम कर, हॉस्पिटलमध्ये जाऊ दे, मृत्यूचं कारण लगेच समजेल अशी विनवणी लोक करू लागले. मग बाळूनं जवळच्या घाटी रुग्णालयात आईला दाखल केला. तिथं पोलिसांना बोलवलं असता पोलिसांना गळ्यावर काही खुणा आढळून आल्या. मग नंतर डॉक्टरांनी सांगितलं की ही हत्या आहे. हे ऐकून बाळूला मोठा धक्का बसला. बायकोवर संशय व्यक्त करत तिच्यावर गुन्हा दाखल केला. सुनीतानं पूर्ण कबुली दिली की मी माझा प्रियकर घराच्या शौचालयात आक्षेपार्ह अवस्थेत असताना सासूनं मला पाहिलं व आमच्या जोरात भांडण झालं, त्यामुळे मी रागाच्या भरात सासूला मारलं. महिला पोलिसांनी चांगला चोप दिला तेव्हा कुठेही कबुली सुनबाईनं दिली. मित्रांनो, अशा या निर्लज्ज सूनबद्दल तुमचं मत खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा.